टनेल्स याच्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चरचा इतका मोठा कार्यक्रम आपल्या देशाने हातात घेतला आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशामध्ये लॉजिस्टिकची कॉस्ट कशी कमी करता येईल हा पहिला प्रयत्न त्यांनी हातामध्ये घेतला। आपल्याला जर विकसित अर्थव्यवस्थेकडे जायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट या देशामध्ये 16% होती, ती 8% आल्याशिवाय आपण जगातल्या देशांची स्पर्धा करू शकत नाही। आणि म्हणून रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक बदल आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं। आणि आज आपण पाहतोय आता 16%वरनं आपण 11%पर्यंत आलो, हळूहळू 8%वर ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळी जगाच्या सप्लाय चेन मध्ये एक महत्वाची भूमिका हा भारत या ठिकाणी निभवेल। किंबहुना चीनशी स्पर्धा करताना आपला सगळ्यात मोठा बॉटलनेक हा लॉजिस्टिक कॉस्टचा होता, तो हळूहळू संपतोय आणि तो 8%वर आल्यानंतर जगामध्ये सप्लाय चेन रिप्लेसमेंट हे जे चाललेलं आहे त्यात सगळ्यात महत्वाचा प्लेयर हा भारत असेल। आपल्याला माहिती आहे सीमावर्ती क्षेत्रामध्ये काश्मीर सारख्या भागामध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये जिथे लोकांनी रस्ताही पाहिला नव्हता, रेल्वेही पाहिली नव्हती, तिथे रस्तेही पोहोचले, रेल्वेही पोहोचली। किंबहुना मी ज्यावेळेस लडाखला गेलो होतो आणि तिथल्या नॉर्दर्न कमांडच्या कमांडिंग ऑफिसरशी चर्चा करत होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं दोन सरकारमधला विचार करण्याच्या पद्धतीतली भिन्नता काय आहे। तर म्हणाले जुन्या काळातल्या सरकारला यूपीएच्या आम्ही सांगत होतो की चायनाने बॉर्डर पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आणलेलं आहे, चायनाच्या सोबत वॉर झाला तर त्यांची मुवमेंट जी आहे लॉजिस्टिक मुवमेंट ही ते 24 तासात करू शकतात, 48 तासात करू शकतात, आम्हाला मात्र 7-8 दिवस लागतील कारण आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाहीये। त्यावेळी यूपीएचं सरकार म्हणायचं की आपण जर ते केलं तर चीनला त्याचा फायदा मिळेल। आता चीनला आपल्या देशामध्ये एंट्री करून आपल्या देशात येण्याकरता रस्तेच नाहीत, ते तर बॉर्डर पर्यंतच रस्ते घेऊन आले आहेत। आपण रस्ते केले तर त्याचा फायदा चीन घेईल आणि म्हणून रस्ते करायचे नाहीत असा निर्णय त्या सरकारने केले होता। ते म्हणाले आताच्या सरकारने ज्या प्रकारे बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलाय चीनला तरी 24 तास लागतील, भारत 12 तासामध्ये त्या ठिकाणी मोबिलायझेशन करू शकतो, अशा प्रकारचं काम आज भारताने केलेलं आहे। आणि म्हणून एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक्स दूर केले, आज वाढवण सारखं बंदर जे आपण तयार करतोय, देशातलं सगळ्यात मोठं बंदर जेएनपीटी देशाचा 60-65% कंटेनर ट्रॅफिक जे हँडल करतं हे जेएनपीटीचं देशातलं सगळ्यात मोठं बंदर जगातल्या पहिल्या 30 बंदरांमध्ये देखील येत नाही। आजही आपण बघा जगामध्ये आर्थिक सुपर पॉवर तेच आहे ज्यांच्याकडे मॅरीटाईम पॉवर आहे, सामुद्रिक व्यापार हा ज्यांच्याकडे आहे तेच जगावर आजही इकॉनॉमिकली राज्य करतायत। आणि मोदीजींनी ओळखलं आणि 1992 साली ज्या वाढवण पोर्टची फाईल बंद करण्यात आली होती, हा पोर्ट बनू शकत नाही, आपलं सरकार आल्यानंतर आपण ती फाईल उघडली, त्या संदर्भातले बॉटलनेक दूर केले आणि माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी देशातला सगळ्यात मोठा पोर्ट जेएनपीटी पेक्षा 3 पट मोठा पोर्ट आणि ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी जगातल्या पहिल्या 10 पोर्ट मधला पोर्ट अशा पद्धतीनं वाढवणचं बंदर हे आपण तयार करतोय। एकटं वाढवणचं बंदर मॅरीटाईम पॉवर म्हणून 30 वर्ष आपल्याला पुढे नेणार आहे, अशा पद्धतीचं काम आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात होत आहे। आपण बघतोय रेल्वे बदललेली आहे। मी परवा वंदे भारत ट्रेननी शिर्डीला गेलो, जगातल्या अनेक ट्रेन्स मध्ये मी देखील बसलेलो आहे, पण वंदे भारत ट्रेन मध्ये बसल्यानंतर आणि जपानच्या ट्रेन मध्ये, चीनच्या ट्रेन मध्ये किंवा स्वित्झर्लंडच्या ट्रेन मध्ये बसल्यानंतर कुठलाही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही।
इतकी चांगली ट्रेन आणि तीही भारतामध्ये तयार करून दाखवण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे रेल्वेचं क्षेत्र असो, आता रेल्वेमध्ये जे फ्रेट कॉरिडॉर्स आहेत त्याची गती वाढवण्याचं काम हे वेगानं चाललेलं आहे. जी गती 10, 12, 15 किलोमीटर ऍव्हरेज याची ती आता 25 पर्यंत पोहोचली आहे, 35 पर्यंत पोहोचते आहे.